नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तुळजाई करिअर अकॅडमी तुळजापूरमध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 20 नोव्हेंबर 2021 रोजी एमपीएससी एमव्हीआय मेन्स एक्झाम घेण्यात आली आणि सध्या मेन्स दिलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच क्वेश्चन आहे की एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल, अर्थात कट ऑफ काय असेल पण एक्सपेक्टेड कट ऑफ विषयी डिस्कशन आहे. आणि तुमच्या त्या क्युरिओसिटीला अनुसरूनच आपण फीडबॅक फॉर्म रिलीज केले होते, पण काही कारणास्तव आपल्याला 2 दिवस हा व्हिडिओ रिलीज करण्यासाठी उशीर होतोय. हरकत नाही, आज आपण याच विषयावरती डिस्कस करणार आहोत आणि तो विषय म्हणजे एमपीएससी एमव्हीआय आरटीओ मेन्स एक्सपेक्टेड कट ऑफ फॉर द एक्झाम डेटेड 20 नोव्हेंबर 2021. अर्थात पर्यायनं विश्लेषणासहित कट ऑफ आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. विश्लेषण म्हणजे विश्लेषण जे केलेलं आहे त्याची पार्श्वभूमी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा दोन गोष्टी आपण मनामध्ये घ्यायच्या आहेत की हा केवळ अंदाजित कट ऑफ आहे. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर तुमच्याकडून जे फीडबॅक घेतलेले आहेत तो असेल, ते पर्यायाने डिस्कस करणंच. त्याच्यामुळे पहिले 5 मिनिटं तुम्ही मला ऐकायचंय. तुम्हाला घाई आहे कट ऑफ पाहायची, मला मान्य आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल पाहायची घाई आहे. पण पहिले 5 मिनिटं जे काही पॉईंट्स मी डिस्कस करणार आहे ते ऐकायचे आहेत आणि मगच कट ऑफ पाहायचा आहे. आणि दुसरी विनंती, अंदाजित असल्यामुळे याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो आणि तो बदल तुम्ही ग्राह्य धरून हा कट ऑफचा व्हिडिओ पाहायचा आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. चला मग आपण सुरुवात करूया जास्त वेळ न दवडता. सगळ्यात पहिल्यांदा डिस्कशन आपण करणार आहोत ते म्हणजे जे आपण प्रीच्या वेळेस केलेलं होतं फॅक्टर्स अफेक्टिंग कट ऑफ. हे कुणीही सांगितलेलं नव्हतं, फक्त टीसीएच्या माध्यमातून तुम्हाला आपण डीप अनालिसिस करून त्या ठिकाणी सांगतोय. या मेन्सच्या देखील कट ऑफ रिलीज एक्सपेक्टेड कट ऑफच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिला लेवल ऑफ द क्वेश्चन पेपर, दुसरा आहे नेचर ऑफ द क्वेश्चन पेपर. लेव्हल म्हणजे काय? इझी, मीडियम आणि डिफिकल्ट. ओके, इझी, मीडियम, डिफिकल्ट. आणि नेचर मध्ये काय? नेचर म्हणजे कन्फ्युजिंग और स्ट्रेट फॉरवर्ड. ओके, कन्फ्युजिंग और स्ट्रेट फॉरवर्ड. नेचरला काय घालतोय तर पेपर इझी, मॉडरेट असो किंवा हार्ड असो, याचा आणि त्यामध्ये अॅक्युरेट सोडवण्यामध्ये थोडंसं काहीसं अंतर आढळून येतं. कारण क्वेश्चन इझी असणं आणि तो बरोबर सोडवणं याच्यामध्ये फरक असतो. कारण ऑप्शन जर कन्फ्युजिंग आले तर तो नेचर ऑफ द क्वेश्चन पेपर कन्फ्युजिंग कडे इन्क्लाइंड असतो. त्याच्यामुळे आपण दोन टाईपचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. तिसरं आहे कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन म्हणजे किती मुलं आहेत ते. त्याच्यानंतर मेंटॅलिटी ऑफ द स्टुडंट, त्याच्यानंतर टाइम ड्युरेशन, त्याच्यानंतर आहे वॅकन्सीज. ओके, तर बघा, सगळ्यात महत्वाचे फॅक्टर्स हे कुठल्याही जनरल परीक्षेला तुम्ही जर घेतले तर हे असतात: लेवल, क्वेश्चन पेपरची लेवल, नेचर ऑफ द क्वेश्चन पेपर, कॉम्पिटिशन, मेंटॅलिटी, टाइम ड्युरेशन, वॅकन्सी. आता लेवल बद्दल म्हणाल तर सगळ्यांना माहिती आहे इझी कडे फुल्ली इन्क्लाइन झाला हा पेपर होता. पण नेचर कडे जर म्हणाल तर मॅक्सिमम क्वेश्चन कन्फ्युजिंग देखील होते, हे मात्र आपण मान्य केलं पाहिजे. कॉम्पिटिशनचा विचार केला तर अद्याप आतापर्यंत इतक्या प्रमाणामध्ये रेशो घेतलेला नाही, त्यामुळे 0.25 आणि 1/4च्या जी काही जजमेंट आली ती मॅथची, त्याला अनुसरून परत विद्यार्थी ऍड झाले आणि कॉम्पिटिशन निश्चितपणानं वाढलेले आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता मी या ठिकाणी का डिस्कस करतोय, कारण एवढा मोठ्या प्रमाणात आरटीओच्या प्री आणि मेन्स मध्ये गॅप आतापर्यंत पाहायला मिळालेला नाही. प्री आणि मेन्स, तर ह्या लॉकडाऊन मध्ये ज्या विद्यार्थ्यांची मानसिकता स्थिर होती ते विद्यार्थी खऱ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिटर्स आहेत. त्यामुळे मानसिकतेला मी या ठिकाणी थोडं स्थान दिलेलं आहे. टाइम ड्युरेशन, टाइम ड्युरेशन दोन प्रकारचा आहे. एक्झाम ला प्रिपेरेशन साठी अवेलेबल असलेला टाइम म्हणजे प्री टू मेन्स हे टाइम ड्युरेशन आहे. दुसरं एक्झाम मध्ये, फॉर एक्झाम आणि इन एक्झाम. एक्झाम मध्ये किती टाइम अवेलेबल आहे तो टाइम, म्हणजे प्रिपरेशनलाही भरपूर टाइम आहे आणि एक्झाम मध्ये देखील पुरेसा टाइम आहे. प्रीच्या वेळी तसं नव्हतं, दोन्ही टाइम कमी होते. बरोबर आहे का? फक्त 2 महिने माझ्या अंदाजे प्रीच्या प्रिपरेशनला ऍड निघाल्यापासून होते आणि पेपरमध्ये देखील 1च तास होता, म्हणजे दोन्हीकडे स्कार्सिटी ऑफ टाइम होती. पण इथं तुम्हाला दोन्ही म्हणजे प्रिपरेशनसाठी आणि एक्झाम मध्ये पेपर सॉल्व्ह करण्यासाठी टाइम पुरेसा होता. त्याच्यामुळे हे दोन फॅक्टर कट ऑफ कमी करण्यासाठी कारणीभूत नसतील तर कट ऑफ वाढवण्यासाठी ह्या फॅक्टरचा हात असण्याची शक्यता आहे. तर दुसरा आहे वॅकन्सी. 2017च्या तुलनेमध्ये यावेळेस निश्चित वॅकन्सी कमी होत्या, त्यामुळे 2017 पेक्षा जास्तच कट ऑफ लागणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, हे झालं फॅक्टर्स अफेक्टिंग. त्यातला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर्स असतो वॅकन्सी आणि लेवल ऑफ द क्वेश्चन पेपर. पुढचं, आता आजच्या कट ऑफचं जे काही बेसिस आहे, बेसिस फॉर द प्रेडिक्शन ऑफ कट ऑफ, हा कट ऑफ जो मी प्रेडिक्ट केलेला आहे किंवा तुमच्या समोर आता घेऊन येणार आहे त्याचं बेसिस काय? सगळ्यात महत्वाचं प्रिव्हियस इयर कट ऑफ अनालिसिस, म्हणजे वॅकन्सी कट ऑफ अनालिसिस, वॅकन्सी प्लस कट ऑफ अनालिसिस, हे एक कॉम्पोनंट आहे. दुसरा कॉम्पोनंट आहे लॉजिकल थिंकिंग. म्हणजे लॉजिकल थिंकिंग म्हणजे असं की त्याच्यामध्ये उदाहरण मी सांगत असतो की
रिसर्च नुसार असं असतं की बघा 80 ते 85% कुठल्याही व्यक्तीची ऍव्हरेज अॅक्युरेसी असते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये 80 ते 85%. आणि एमयूआयचं जर पाहायला गेलं तर ऍव्हरेज ओपनचा विद्यार्थी 135 ते 140 च्या आसपास अटेम्प्ट करत असतो. मग त्याच्या 85% काढलं तर 120 त्याचे अॅक्युरेट आले. ओके, तर 240च्या आसपास जातात. ओके, आणि 240च्या आसपास गेले तर उरलेले वरचे 85% असतं. मग 30 मार्क जर याच्यामध्ये निगेटिव्ह मध्ये गेले तर 10 मार्क यातनं वजा करू शकतो. म्हणजे ऍव्हरेज 230 हे ओपनच्या कॅन्डिडेटचं आपण लॉजिकल थिंकिंग म्हणतो. याच्यामध्ये अजून रिस्पॉन्स ऍड केलेला नाही. आता पहा, हे झालं प्रिव्हियस इयर कट ऑफ अनालिसिस. हे थोडं लॉजिकल थिंकिंगचा अर्थ काय, तर अशा पद्धतीनं लॉजिक त्या ठिकाणी असू शकतं. लॉजिक लावण्याची गरज का पडते, तर तुमच्याकडून येणारा फीडबॅक जर पुरेसा नसेल तर लॉजिक लावावं लागतं. आणि तिसरं महत्वाचं, रिस्पॉन्सेस कलेक्टेड. हे सगळ्यात महत्वाचं आहे. रिस्पॉन्सेस जर व्यवस्थित कलेक्ट झाले आणि ते जर ट्रस्टेड असतील तर बाकीचं प्रिव्हियस इयरचं किंवा लॉजिकल थिंकिंगचा काय उपयोग नाही. आपल्याला मिळालेले रिस्पॉन्सेस बऱ्यापैकी आहेत, पण अजून देखील तुमच्याकडून रिस्पॉन्सेसची आवश्यकता आहे. एक गोष्ट मात्र निश्चित, आजचा कट ऑफ रिलीज झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीच्या कट ऑफ बद्दल डाऊट असेल तर तुमची ही जिम्मेदारी आहे की तुम्ही जर गुगल फॉर्म भरलेला नसेल तर पुन्हा एकदा गुगल फॉर्म भरा आणि तुमच्या कॅटेगरीच्या रिस्पेक्टेड तुमचे जे ग्रुप्स असतील तिथून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून ट्रस्टेड इन्फॉर्मेशन भरून घ्या. जर मला वाटलं की बऱ्यापैकी डेटा अवेलेबल आणखी होतोय तर मी कट ऑफ अपडेट करण्याचा प्रयत्न करेन त्या कॅटेगरीचा. ओके, तर जास्त वेळ न दौडता आपण आता डिस्कस करूया. पुन्हा एकदा सांगतोय मी, प्रिव्हियस इयर कट ऑफ अनालिसिस, वॅकन्सी अनालिसिस, लॉजिकल थिंकिंग आणि तुमच्याकडून केलेले रिस्पॉन्सेस याच्या आधारावरती आपण कट ऑफ या ठिकाणी लावत आहोत. आणि जास्त फोकस आपण रिस्पॉन्सेस वरती दिलेला आहे, तुमच्या रिस्पॉन्सेस वरती. मला माहित नाही की ते ट्रस्टेड आहेत की कसे आहेत, पण तुम्ही जे रिस्पॉन्सेस दिलेले आहेत ते खरे म्हणून. त्याच्यामध्ये वॅकन्सी वाईज मी कॅल्क्युलेट केलाय, उगाच उशीर लागलेला नाही कट ऑफ डिक्लेअर करायला. निश्चितपणाने त्याच्यामध्ये बदल होऊ शकेल, पण मी प्रत्येक तुमच्या त्या डेटाचा अभ्यास करून कट ऑफ हे करतोय. सगळ्यात पहिल्यांदा ऍज युज्युअल आपण ओपनचा कट ऑफ काय लागतोय पाहूया. तर आपल्या तुम्ही दिलेल्या रिस्पॉन्सेस नुसार आणि प्रिव्हियस इयरच्या अनालिसिस नुसार माझ्या माहितीनुसार 225 ते 230 हा जनरलचा कट ऑफ लागण्याची दाट शक्यता आहे. तेच आपण टार्गेट देखील सांगितलेलं होतं. आता मला सांगा, याच्यापेक्षा कमी होण्याचा स्कोप किती आहे आणि जास्त होण्याचा लेस अँड मोर जर पाहायला गेलं याच्यामध्ये चेंजेस कुठल्या बाजूने होऊ शकतील, तर कमी होण्याच्या बाजूने चेंजेस होण्याची शक्यता फार कमी आहे. पण कट ऑफ वाढण्याच्या बाजूने शक्यता आहे. पण वाढून 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 मी तुम्हाला सांगतो 235च्या आसपास वाढला तर वाढेल, पण 225 ते 230 ची रेंज तुमच्या आलेल्या रिस्पॉन्स नुसार मला त्या ठिकाणी भेटलेली आहे. आता ही रेंज का डिस्प्ले करतोय मी, तर ही जी रेंज आहे, रेंज डिस्प्ले करण्यामागचं कारण असं की आपल्याला डेटा एक तर इन्सफिशियंट तुमच्याकडून भेटतोय फीडबॅक मध्ये. म्हणजे डेटा भेटलेला आहे बऱ्यापैकी, पण ऍटलिस्ट जेवढ्या जागा आहेत त्याच्या दुप्पट तरी सिरियस कॅन्डिडेट असतात, त्यामुळे दुप्पट डेटा तरी भेटणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो की तेवढा डेटा भेटल्यानंतर आपल्याला डायरेक्टली फिगर देता येते, त्यामुळे आपण रेंज दिलेली आहे. वुमनचा बघा 180 प्लस मायनस 5 आपण हे करतोय आलेल्या डेटानुसार. कमी व्हायचा स्कोप कमी आहे, वाढण्याचा स्कोप आहे, कारण डेटामध्ये बऱ्याच मुलींना चांगले मार्क आहेत. फक्त आपण दुसऱ्या कीचं वगैरे येणाऱ्या याच्यामध्ये वाट पाहूया. सध्या तूर तरी आपण एवढा लावतोय. स्पोर्ट्ससाठी फक्त ओपन मध्ये व्यवस्थित डेटा आलेला आहे 200 ते 205. एक्स सर्व्हिसमॅन 80 ते 85. ओके, कदाचित एक्स सर्व्हिसमॅन 80-85 पेक्षा कमी येणार नाही. 90 ला देखील टच होण्याची शक्यता आहे, पण आपल्याला उपलब्ध जो डाटा आहे तो 80 ते 85 दर्शवतो. एससी मध्ये जनरल मध्ये बघा आपल्याला जो डाटा भेटलाय त्याचा व्यवस्थित आणि प्रिव्हियस इयरचा अनालिसिस, वॅकन्सी अनालिसिस, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस जे केले. आता मी अनालिसिसचं बेसिस तुम्हाला सांगितलं, कट ऑफचे फॅक्टर सांगितले, पण ते अनालिसिस कशा पद्धतीने इथे इम्प्लाय होणं त्याच्यामध्ये वेळ न घालता डायरेक्टली कट ऑफ दाखवत आहे. तर 192 ते 195, 192 टू 195 आपल्या डेटानुसार विमेनचा आहे. 145 ते 150 याच्यामध्ये कमी होण्याची शक्यता कमी, वाढण्याची शक्यता वाढण्याची म्हणजे काय फार एवढा नाही वाढणार, एक 5 मार्कांचा फरक पडू शकतो, पण सध्या तरी तुम्ही जो डाटा दिलाय त्या अनुषंगाने हा कट ऑफ लावलेला आहे. एसटी मध्ये 188 ते 192 चा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. याच्यापेक्षा कमी तर नाही होणार. 188 ते 192 लागेल आणि ह्याच्यामध्ये वाढला तर 195 पर्यंत जाऊ शकेल. आता वुमनचा बघा 120 ते 125 चा अंदाज आपण त्या ठिकाणी बिल्ड केलेला आहे आलेल्या डेटानुसार. इथं स्पोर्ट आणि एक सर्व्हिसमॅन आपल्याला डेटा भेटलेला नाही, डेटा जिथं भेटलेला नाही. आता या ठिकाणी तुम्हाला याचे कॅन्डिडेट्स व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी खाली दिलेला फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या कॅटेगरीज मध्ये तो फॉर्म फॉरवर्ड करायचा आहे. मग येणाऱ्या काळामध्ये याचा देखील कट ऑफ आपण रिलीज करूया, कारण डेटा एक बेसिस असतो, अंदाजित लावण्यापेक्षा डेटा ओरिएंटेड बोलणं कधीही अॅक्युरेट असतं. डीटीए ओके, त्याच्यामध्ये 218 ते 223 आपल्याला भेटलेल्या डेटानुसार आणि प्रिव्हियस इयरच्या अनालिसिस नुसार. विमेनचा आहे 160 ते 165. एनटीबी जो डाटा भेटलाय त्याच्यानुसार 200 ते 205 आणि वुमनचा आहे 136 ते 138. वुमन का कमी,
एनटीबी ला यावेळेस बऱ्यापैकी स्कोप आहे. वुमनचा कट ऑफ त्याच्यामुळे त्या ठिकाणी एनटीबीचा कमी आपल्याला भेटलेल्या डेटानुसार येत आहे. त्यानंतर एनटीसी 220 ±5, वुमन आहे 165 ते 170. त्याच्यानंतर आहे एनटीडी 215 ते 220, 175 ±5. त्याच्यानंतर ओबीसी 200 ते 225. ओके, आणि वुमन आहे 165 ते 170, स्पोर्ट्स 195 ते 200, नेक्स्ट सर्व्हिसमॅन 70 ते 75. कारण ओबीसी मध्ये बऱ्यापैकी हा डाटा आपल्याकडे आहे आणि अनालिसिस पण आहे. एसबीसी 200 ते 205, वुमन आहे 155 ते 160. भेटलेल्या डेटानुसार सांगतोय. त्याच्यानंतर शेवटला महत्वाचं ईडब्ल्यूएस चा कुठलाही पार्श्वभूमी आपल्याकडे नाही. पहिल्यांदाच ईडब्ल्यूएसच्या आधारावरती एक्झाम झाली आहे एमबीआयची कंपनी. तर त्याच्यामुळे फक्त अनालिसिस आणि तुम्ही भेटलेले रिस्पॉन्सेस याच्या आधारावरती आपण 223 ते 225, कारण ईडब्ल्यूएस ही सेकंड रँकिंग कट ऑफ असणार आहे. कारण का माहिती का, ओपनचे जे विद्यार्थी आहेत तेच ईडब्ल्यूएस मध्ये आहेत ना, ज्यांचं उत्पन्न कमी आहे. त्याच्यामुळे ते कम्पीट करणारे स्टुडंट आहेत. त्याच्यामुळे कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे यावेळेस. 223 ते 225 आपण लावतोय, याच्यापेक्षा तर कमी येणार नाही, वाढण्याची शक्यता मात्र आहे. वुमनचा मात्र 168 173 आपण भेटलेल्या डेटानुसार लावतोय. आता दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाल एवढे ओव्हरलॅपिंग रेंजेस कशा काय आहेत. प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये ओबीसी ओपन कट ऑफ मध्ये 10 मार्क, त्यानंतर ओबीसी एसबीसी मध्ये 15 मार्क असा फरक असतो. 2017च्या एक्झाम मध्ये पाहिलं तर असा फरक होता. पण 2017च्या जर जागा पाहिल्या तर एकदम जास्त जागा होत्या. ड्युरेशन प्रिपरेशनचं कमी होतं आणि विद्यार्थ्यांची प्रिपरेशन लेवल कमी होती. त्यावेळी लॉकडाऊन वगैरे काय नव्हतं. पण आता इतका स्पॅन तुम्हाला प्रिपरेशनला भेटला होता. त्याचबरोबर जागाही कमी होत्या आणि विद्यार्थी पर्यायानं जास्त होते मेन्सला येणार आहे. म्हणजे प्रोपोर्शन जर पाहिलं, या सगळ्याच गोष्टी कट ऑफ वाढवण्याच्या पोषक आहेत. बरोबर. आता मी जो कट ऑफ सांगतोय त्या कट ऑफ त्याच्यापेक्षा कमी तर लागण्याची शक्यता फार कमीच आहे. पण तुम्ही एवढाच कट ऑफ लागेल असं ठामपणे देखील मी सांगू शकतो. मी फक्त तुम्ही दिलेला डेटा आहे आणि अनालिसिस जे आहे त्यानुसार लावलेला आहे. वाढला तर त्या ठिकाणी जास्त देखील वाढ होणार नाही, आपण जो कट ऑफ डिस्प्ले केलेला आहे. पण किंचित प्रमाणामध्ये वाढवण्याची शक्यता आहे 5 ते 10 मार्कांची. ओके, तर बघा आता तुम्ही म्हणाल ओपनचा आपण किती 225 ते 230 लावलाय आणि ओबीसी लावलाय समजा 220 ते 225. आता ईडब्ल्यूएस किती आहे 223 ते 225. इथं असं आहे की कट ऑफ 5-5 मार्काच्या डिफरन्सवर यावर्षी लागणार नाही. कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे. मला सांगा 1.5 वर्षाच्या स्पॅन मध्ये, 1.5 वर्ष म्हणजे 1.5 इयर असताना अभ्यास करताना तिथं सगळेच विद्यार्थी समान पातळीवर होतो. ओपनला कम्पीट करणारे विद्यार्थी होते. मला सांगा ओबीसीचा एखादा ओपन मधून विद्यार्थी कट झाला तर तो डायरेक्टली ओबीसीची जागा खाईल. त्यामुळे ज्या काही लाईनवरचे बाउंड्रीवरचे सगळे विद्यार्थी आहेत 2-3 मार्काच्या फरकाने ओपन मधून हुकले, ते ओबीसीच्या जागा कंझ्युम करतील. त्याच्यामुळे फरक जास्त नसणार नाही. त्याच्यामुळे हार्डली आपण 5 मार्काच्या रेंजचा डिफरन्स दाखवलाय आणि प्लस याला डेटाचा देखील आधार आहे. आपल्याकडे जो डेटा आलाय काही ठिकाणी रिस्पॉन्सेस कमी असल्यामुळे त्या रिस्पॉन्सेसला अनुसरून डेटा कट ऑफची रेंज वाढवावी लागली. काही ठिकाणी रिस्पॉन्सेस जास्त आहेत त्याच्यामुळे ती रेंज आपण फॉलो केली आहे. आता रेंज ह्या ठिकाणी आशयानं फॉलो केली आहे की बघा विद्यार्थी त्या ठिकाणी लोवेस्ट रेंजचे विद्यार्थी ज्या रेंजमध्ये आहेत ती कट ऑफची रेंज आपण ठेवलेली आहे. आता बघा ही समजा तुम्ही ओपनची लोवेस्ट रेंज कन्सिडर झाली आपली 225 झाली. ओके, तर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ त्या ठिकाणी 223 ±5 लागण्याची शक्यता आहे. आपण जर समजा ही 230 ची रेंज फॉलो झाली, ओके, तर याची अप्पर रेंज त्याच्यावर फॉलो करायची 225. ओके, नसता तुम्ही नाहीतर काय कराल, याची हायर रेंज आणि ह्याची लोअर रेंज. परत म्हणाल की तुम्ही दोन्ही कट ऑफ सेम नाहीयेत, रेंज मध्ये डिफरन्स आहे. रेंज मध्ये कमी डिफरन्स का ठेवला, तर कॉम्पिटिशन खूप बाउंड्री लाईन म्हणजे कॉम्पिटिशन खूप कट टू कट आहे. हुकलेले थोड्या मार्काने हुकलेले विद्यार्थी लगेच कॅटेगरी कट ऑफ कन्झ्युम करणार आहेत. त्याच्यामुळे कॅटेगरी आणि जनरल मध्ये फारसा फरक तुम्हाला येणाऱ्या रिझल्ट मध्ये दिसणार नाही, हे मी आजच सांगतो तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, आणखी एकदा मी फॉर्म खाली ज्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी पुन्हा एकदा मला रिस्पॉन्स द्या. जर मला याच्यामध्ये काही करेक्शन वाटलं तर, कारण चुकण्याची शक्यता निश्चितच एमपीएससीचं सॉफ्टवेअर चुकू शकता. आपण तर मी मॅन्युअली कट ऑफ डिस्प्ले केलेला आहे. कारण एमपीएससीच्या एका मोठ्या अधिकाऱ्याला तुम्ही मॅन्युअली कट ऑफ करायला बसवा, निश्चित चुका होतात. आपण तरी खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यासाठी 2 ते 3 दिवस मी याच्यामध्ये डेटामध्ये अभ्यास करत होतो, अनालिसिस करत होतो. प्रिव्हियस इयरचा डेटा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कट ऑफच्या माध्यमातून अभ्यासल्या आणि मग कट ऑफ आपण एक्सपेक्टेड कट ऑफ डिस्प्ले करतोय. तरी देखील सांगतोय, ज्या कॅटेगरीच्या स्टुडंटला रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये डाऊट असेल कट ऑफवरती, त्यांनी तुम्ही फॉर्म भरा, स्वतः पहिले भरायला नसेल आणि तुमच्या त्या कॅटेगरीतल्या तुमच्या फ्रेंड्सला फॉर्म भरायला, फीडबॅक फॉर्म भरायला उत्सुक करा त्यांना. आणि मग आपण जर व्यवस्थित आणखी डेटा जर वाढ झाली तर मग निश्चितपणानं अपडेट करूया त्याच्यामध्ये. पण सध्या तुम्ही जो डेटा दिलेला आहे आणि प्रिव्हियस इयरचा अनालिसिस त्यानुसार हा कट ऑफचा हा जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आपला. आणि एक्सपेक्टेड नावातच एक्सपेक्टेड असल्यामुळे आपण याला एक्सपेक्टेड म्हणूनच घ्या. आणि दुसरी महत्वाचा संदेश मी देतोय,
लवकरच MES ची ऍड येईल, BMC पण येईल, कदाचित स्टाफ सिलेक्शन येईल, किंवा किंवा काय म्हणतो ऐका मी, तुम्ही जानेवारी 2020 ला प्री दिली, सॉरी मार्च 2020 जानेवारी 2020 ला ऍड आली, मार्च 2020 ला पेपर दिला आणि तुमचा पेपर झालाय कधी, नोव्हेंबर 2021. तुम्हाला मार्च मध्ये माहित होतं फ्री झालाय, ओके, फ्री झाल्यावरती डेफिनेटली नोव्हेंबर म्हणजे पुढे कधी ना कधी मेन्स होणार आहे हे माहित होतं, म्हणून तुम्ही 1.5 वर्ष थांबला आणि अभ्यास केला, ओके, 1.5 वर्ष. पण आता तुम्ही ढिल्लं का पडताय, कारण तुम्हाला माहित नाही की आरटीओ पुढची कधी निघेल. जे विद्यार्थी ज्यांना डाऊट आहे आपल्या स्कोरवरती, किंवा सगळेच विद्यार्थ्यांना सांगितलं, कुणीही जोपर्यंत लीगल ऑफर लेटर तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुमचा वेळ वाया घालू नका, कारण 2017चा एक्सपिरियन्स आहे मला, की आपण आपला कट ऑफ रेंज मध्ये आला म्हणून बसतो, पण होतं काय की 1-2 मार्कांनी, आता आपण इथे रेंज दिलेली, इथं असतं की पॉईंट वर कट ऑफ फुटतात, रेंज तर मोठ्या मोठ्या मार्कांची आहे, पण तुम्हाला एक अंदाज यावा आणि तुमचं प्रिपरेशन कडे फोकस जावा, तुमची क्युरिओसिटी वाढलेली होती, या सगळ्या गोष्टी डील करण्यासाठी आपण कट ऑफ देतोय. अदरवाईज एक्सपेक्टेड कट ऑफ द्यायचाच कशासाठी, आपल्याला कट ऑफ लावण्याचा जो काही मेन अॅक्युरेट कट ऑफ लावू कोण शकतं, एमपीएससीचं सॉफ्टवेअर लावू शकतो, एमपीएससीचा अधिकारी पण सांगू शकत नाही, सॉफ्टवेअर जे काय आहे ते डेटा फिल करताना ऑटोमॅटिक कट ऑफ लावू शकतो, बरोबर. त्याच्यामुळे कट ऑफ बोलायचं कशासाठी, तर पुढच्या एक्झाम कडे तुमचं, ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपलं रेंज मध्ये बसणं थोडंफार आहे तर ते लगेच कामाला लागतील, पण जे विद्यार्थी ठामपणे म्हणत आहेत की माझं कट ऑफ मध्ये बसते, त्यांनाही सांगतो की तुम्ही MES, BMC आणि टेक्निकलच्या टच मध्ये राहा, कारण जसं तुम्ही 1.5 वर्ष थांबला, कदाचित असं असेल की 1.5 वर्षापेक्षा कमी काळामध्ये सुद्धा ऍड आली तर, त्याच्यामुळे प्रिपरेशनला टच मध्ये ठेवा. AMEIचं करायचं नसेल तर त्या ठिकाणी थोडा गॅप घ्या, पण टेक्निकलचं तरी तुम्ही करू शकता, कारण तुमच्या टेक्निकल लेवलच्या एक्झाम्स आता येतील, बऱ्यापैकी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम येतील, त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. त्याच्यामुळे कट ऑफ नंबर लागेल की नाही, आता एक्झाम झालेली आहे, आता जास्त विचार करत बसू नका. आणि या व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर तुम्हाला मी सांगितलं, गुगल फॉर्म आणखी एकदा फॉरवर्ड करा तुमच्या मित्रांना आणि मला पर्सनली त्या ठिकाणी मेसेज करा. मोबाईलमध्ये माझा थोडा प्रॉब्लेम आहे, 2 ते 4 दिवस तुम्हाला रिप्लाय देऊ शकणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब वरती कमेंट द्या, तिथं मी तुम्हाला रिप्लाय देईन, ओके. 2-3 दिवसांनी मी तुमच्याशी कम्युनिकेशन करेनच. व्हिडिओमध्ये काही मिस्टेक असतील, मी तर 100% देण्याचा प्रयत्न केलाय, कोणाला समाधानी किंवा कोणाला नाराज करण्यासाठी हा कट ऑफ नव्हे, तर केलेला अभ्यास आणि तुम्ही दिलेला रिस्पॉन्स याच्या बेसिसवरती लावलाय. तरी देखील शंका असतील, तुम्हाला वाटत असेल मी चुकीचं काय केलंय, तर त्याच्यामध्ये निश्चितपणाने मग मला तुम्ही त्या ठिकाणी माफ करण्याचं काम करा, ओके. तुमचं समाधान करण्यासाठी मी अपडेटेड व्हिडिओ, तुम्ही जर डेटा दिला निश्चित घेऊन येईल, असं त्या ठिकाणी आपण जाहीर करतो आणि हा व्हिडिओ टेक्निक संपवतो. मी आपली रजा घेतो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.